मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आज आपण बघणार आहोत तामिळनाडूतील वेल्लोर येथील 16व्या शतकातील वेल्लोर हा किल्ला। वेल्लोर हा किल्ला एक भूदुर्ग असून सर्व बाजूनी त्याला खंदक आहे आणि त्यात पाणी सोडले, तुम्ही समोर बघतायस। आता मात्र आत जाण्यासाठी तो एक खंदक बुजवून तेथे रस्ता तयार केलेला आहे। पूर्वी या खंदकात त्या पाण्यामध्ये असंख्य मगरी असत, त्यामुळे आक्रमण करणे तसं इथे कठीणच होते। आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये शिरतोय। किल्ल्याच्या आतमध्ये शिरल्यानंतर सुद्धा तुम्ही समोरचा परिसर बघत असाल तर खूप मोठा असा हा परिसर आहे। किल्ल्याला आज आपण पूर्णपणे एक फेरी करणार आहोत, म्हणजे तुम्हाला हा किल्ला किती मोठा आहे याचा अंदाज येईल। हे किल्ल्याच्या आतून दिसणारं बाहेरचं दृश्य। मित्रांनो, दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला हा वेल्लोर किल्ला काही महाराजांना जिंकता येत नव्हता। तुम्ही जी समोर जोडगोळी दिसते ती साजरा आणि गोजरा हे किल्ले आहेत। महाराजांनी जेव्हा वेल्लोर किल्ला जिंकता येत नव्हता तेव्हा साजरा आणि गोजरा हे किल्ले बांधून त्याच्यावरून वेल्लोर किल्ल्यावरती आक्रमण केले आणि मग वेल्लोर किल्ला आपल्या स्वराज्यात आला। तर जेव्हा तुम्ही वेल्लोर किल्ला कराल तेव्हा साजरा गोजरा हा किल्ला सुद्धा करायला विसरू नका, कारण त्या किल्ल्यामुळेच आपल्याला वेल्लोर किल्ला जिंकता आला। मित्रांनो, आता आपण किल्ल्याला फेरी मारतोय। तुम्ही समोर बघत असालच की हा किल्ला केवढा मोठा आहे, हे खंदक केवढे मोठे आहेत आणि किल्लाही सुस्थितीत असा आहे। समोर तुम्ही बघताय हा येथील सर्वात उंच असलेला बुरुज। तेथून तुम्हाला जवळजवळ सर्व किल्ला दिसतो। हा समोर दिसतोय हा साजरा किल्ला। हे समोर मंदिर आहे, हे जलकंठेश्वर मंदिर आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे, ते आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण या किल्ल्यावरील हा सर्वात मोठा आणि उंच असलेला असा मध्यभागी असलेला बुरुज आहे। मित्रांनो, सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही जेव्हा वेल्लोर किल्ला बघायला याल तेव्हा संपूर्ण किल्ला आधी बघून घ्या। तटावरून सगळा किल्ला संपूर्णपणे तुम्हाला बघता येतो, म्हणजे आपल्याला ह्या किल्ल्याचा किती महत्त्व होतं या किल्ल्याला याचा अंदाज येतो। किल्ला संपूर्ण फिरत असताना हा केवढा मोठा आहे ह्याचा अंदाज येतो आणि त्यावेळी हे बांधकाम किती उच्च प्रतीचं होतं हेही आपल्या लक्षात येतं। किल्ला फिरत असताना मात्र एक गोष्ट लक्षात येते की किल्ल्यामध्ये विविध अशी ठिकाणे आहेत की जे आपल्याला बघायलाच पाहिजे। केलेले नक्षीकाम जे आहे तेही आपल्याला बघायला पाहिजे। ती बांधकामं का केली आहेत, कशासाठी केली आहेत, हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे। संपूर्ण तुम्ही जेव्हा किल्ला फिरून येता तेव्हा मात्र तेथे एक म्युझियम सुद्धा आहे आणि त्या म्युझियमला तुम्ही भेट देणे आवश्यक आहे। ह्या म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीज आहेत, तोफा आहेत, तोफ गोळे आहेत, वेगवेगळी केलेली शिल्प आहेत। हे तुम्हाला बघायलाच पाहिजे। त्यावेळची शस्त्र होती
ती कोणकोणती वापरली जात होती याची ही उत्कृष्ट माहिती या म्युझियममध्ये आहे. मित्रांनो, म्युझियम बघून झाल्यानंतर आपण चाललोय आता जलकंठेश्वर या मंदिराकडे. ह्या मंदिरामध्ये सुद्धा विविध प्रकारची शिल्प आहेत, ती आपल्याला बघायलाच पाहिजे. सर्वात मुख्य म्हणजे जलकंठेश्वर मंदिर अतिशय भव्य आहे. तुम्ही समोर बघताय की त्याला किती मजले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 हे असं भव्य दिव्य जे मंदिर आहे त्याच्यावरती उत्कृष्ट कलाकृती आहे. ती शिल्प तुम्हाला बघायलाच लागतील. ही शिल्प बघण्यास सुद्धा अख्खा दिवस कसा जातो हे तुम्हाला कळत नाही. मित्रांनो, या भव्य दिव्य मंदिरात अतिशय सुंदर आणि सुबक अशी नक्षीकाम केलेल्या मूर्ती आहे, शिल्प आहेत. त्या काळात छिन्नी आणि हातोड्यांनी कशी केली असतील हेच आपणास कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही समोर बघताय हे छतावरील शिल्प आहेत. अतिशय बारीक बारीक अशी ही शिल्प आहेत, पक्षी आहेत ते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शिल्पकला करत असताना एक छोटीशी चूक जरी झाली तरी आपण ती दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे त्यावेळी किती काळजी घ्यावी लागत असेल. आणि एवढं काळजी करून हे केलेलं समोरचं जे सुंदर असं मंदिर आहे हे आज आपल्याला बघायला मिळतंय, हे आपलं नशीबच. नंतर आम्ही वेल्लोर किल्ला बघून झाल्यानंतर हे एक वेगळं मंदिर आहे ते पाहण्यास गेलो. तेही अतिशय सुंदर असं मंदिर होतं. मला आता ह्या मंदिराचं नाव काही आठवत नाही आहे, परंतु जवळच आहे. सुंदर अशा शिल्पकलेने हे नटलेलं आहे. मित्रांनो, वेल्लोरला गेलात तर इथे अजून 2-3 मंदिरे आहेत, ती सुद्धा बघायला विसरू नका. आणि हो, साजरा आणि गोजरा हा किल्ला सुद्धा बघायला विसरू नका. साजरा किल्ला बघण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी लागते आणि तो बघूनच तो करता येतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि ज्यांना शिल्पकलेची, मंदिरांची, निसर्गाची आवड आहे अशा तुमच्या मित्रांना शेअरी करा. मी सुनील शिंदे छावणी तर्फे आज आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद.